नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मन्नू की रसोईमध्ये। कसे आहेत तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आपला एवढ्यामध्ये काही व्हिडिओ आलेला नाही, तर त्यासाठी सॉरी। आजपासून आपले डेली व्हिडिओ येत राहणार आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। आणि आजची रेसिपीज आहे मसाला मेथी। तर आपण ही रेस्टॉरंट स्टाईलने बनवणार आहोत। तर चला आपण कसं बनवायचं ते बघून घेऊया। मी एका छोट्या कढईमध्ये तेल घातलं होतं, त्यात आपण मेथी म्हणजे हे टाकलं आहे गार्लिक म्हणजेच लसूण। त्याला थोडंसं तडकल्यानंतर आपण इथे धुवून चिरून घेतलेली मेथी टाकलेली आहे, जी आपली साधारण मेथी आहे। त्याला छान वॉश करून धुवून घ्यायची आहे, ते छान शिजू द्यायची आहे। त्यानंतर आपण एका गंजामध्ये तेल घेतलेलं आहे, त्या गंजामध्ये तेल गरम झाल्यानंतर आपण इथे टाकलेलं आहे मेथी आणि सोबतच थोडेसे टाकलेले आपण मोहरीचे दाणे आणि ते तडकल्यानंतर टाकलेला इथं बारीक चिरलेला कांदा। ठीक आहे, तर तो कांदा आपण असा गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे। त्यामध्ये सोबत टाकलेले आहे मी इथे टमाटर पण छान गळू द्यायचे आहेत। तर आपली ही जी डिश आहे ही एकदम रेस्टॉरंट स्टाईलनी बनणार आहे, खूप टेस्टी बनणार आहे। तर प्लीज तुम्ही सांगितल्याप्रमाणे रेसिपी नक्की बनवून बघा आणि कशी वाटली तरी पण कमेंटमध्ये सांगा। तर मी इथे सोबत टाकलेलं आहे लाल मिरची वाळलेली। आणि आता इथे आपण वाटण तयार करून घेऊया। या वाटणमध्ये मी घेतलेला आहे शेंगदाणे, खोबरा कीस, धनिया आणि आपले धनिया डाळ। तर त्याची मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आणि आता इथे टमाटर लवकर गळले पाहिजे म्हणून मी थोडं मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार, नंतर टाकायची गरज नाही। तर आपण इथे आता हे लसूण मेथी आहे, मसाला लसूण मेथी, म्हणून इथे आपण भरपूर प्रमाणात लसूण टाकणार आहोत। आपण मेथी पण आधी लसूणमध्ये छान बारीक कापून त्याला हे करून फ्राय करून घेतलेली आहे। त्याच प्रकारे आपण इथे छान लसूण टाकून त्याला पण छान तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहे कांद्यासोबत। आणि आपण इथे टाकलेले आहे आता बेसिक मसाले, जे तिखट, हळद, गरम मसाला, धनिया पावडर, हे सगळे आपल्या टाकून घेतलेले आहे इथे। त्याला पण छान एकजीव करून घ्यायचे आहे। आणि या सगळ्या मिश्रणातून तेल जेव्हा बाजूला येतं ना, तोपर्यंत आपण याला शिजू द्यायचं आहे। तर बघा थोडं थोडं तेल बाजूला आलेलं आहे, म्हणजे ते शिजलेलं आहे। तर आपण आता इथे टाकून घेऊया पाणी, कारण माझ्याकडे मेथी थोडी कमी होती, 1 वाटीच मेथी होती, म्हणून मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे। जर तुमची मेथीची क्वांटिटी जास्त असेल त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। तर मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे, छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर याला आपण इथे एक बाउल येऊ देऊया, छान शिजू देऊया त्याला। तर बघू शकता छान बबल्स आलेले आहे आणि तेल पण यातलं वेगळं झालेलं आहे। तर इथे जे आपण मेथी शिजवून घेतलेली होती तेलामध्ये आणि गार्लिकमध्ये, तर मेथी आता इथे टाकून घेऊया आणि त्याला पण छान शिजवून घ्यायची आहे। तर नक्की सांगते मी, हे खूप छान डिश आहे, खूप टेस्टी बनते आहे। जर तुम्ही याच पद्धतीने बनवली तर नक्की तुम्हाला आवडेल। आणि या डिशसाठी आपण बाहेर हॉटेलमध्ये जाऊन किंवा ढाब्यावर जाऊन खूप पैसे देत असतो, तर ती आज कमी पैशामध्ये कमी वेळेमध्ये आपण घरच्या घरी बनवून घेतलेली आहे। तीच टेस्ट उलट ढाब्यापेक्षाही सुंदर टेस्ट, छान टेस्ट येणार आहे याला। तर नक्की ट्राय करा। आणि आता हे शिजलेलं आहे, कारण आता ऑलरेडी आपण मेथी शिजवून घेतलेली होती, तर जास्त शिजवायची गरज नाही आहे। आणि हे शिजल्यानंतर आपण वरून टाकलेला आहे यात सांबार। तर आपली अशी डिश बनवून तयार आहे। तर आपण आता याला एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया। बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे, किती सुंदर टेक्स्चर पण आलेला आहे आणि किती टेस्टी यम्मी दिसत आहे। तर डिश आवडली असेल तर नक्की ट्राय करा। भेटूया नंतर रेसिपीमध्ये। धन्यवाद।